आई तर काय झालं, तू बोलवलंस मला? हो अरे, हे बघ, आजच्या तुझ्या काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स, काही मीटिंग्स असतील त्या सगळ्या कॅन्सल कर. का? म्हणजे काय काय झालं? कारण तुला आज त्याही पेक्षा महत्त्वाचं काम करायचंय. नाही नाही आई, मी करतो सगळं कॅन्सल, पण काय कसलं महत्वाचं काम आहे? आज तुला साजिदीला घेऊन बाहेर फिरायला जायचंय. आई ऍक्च्युली मला खरंच आवडलं असतं, पण ऑफिसमध्ये नाही, खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे आणि ती कॅन्सल. मोहन सांभाळून घेईल अरे सगळं, तू कशाला काळजी करतोयस? तू फक्त साजिदीला घेऊन फिरायला जा, बाकी काहीही करू नकोस. हो पण काय चालू आहे? जिच्यासोबत जायचंय बाहेर तर तिच्यासोबत तर जाता येत नाहीये. माझ्या बायकोसोबत 2 शब्द मला निवांत बोलता येत नाहीये आणि हिला कुठे घेऊन जाऊ बाहेर फिरायला? तुला नाही जायचंय का बाहेर? ऑफकोर्स मला हिच्यासोबत कुठेही बाहेर जाण्यात इंटरेस्ट नाहीये. खुश ना तू? हा, खुश आहेस ना? सांगत होतो तुला, मगाशीच गेलो असतो आपण. तुझ्यामुळे, आता फक्त तुझ्यामुळे मला कारण नसताना त्या मुलीला घेऊन बाहेर फिरायला जावं लागतंय. का चिडचिड करतोय? काही काळजी करू नकोस. तुला गरज नाही साजिरी सोबत जायची. का रे, का सुनामी येणार आहे? ऐकलं नाही का मगाशी आई काय बोलली ते? आता आईने सांगितलंय म्हटल्यावर मला तिला बाहेर घेऊन जावंच लागेल. पण मी सांगतोय ना, नाही घेऊन जावं लागणार. कुठून एवढा कॉन्फिडन्स येतो रे? हा, कुठल्या चला, मी रेडी आहे, निघूया. हो, जाऊन बस घरी. येतो आई. भावा, तुझा लवगुरू भाऊ असताना ना, तुला काळजी करायची काय गरज नाही. तुला नाही जायचं साजिरी सोबत? नको जाऊ. आई, गाडी स्टार्ट नाही होते.
अरे ही गाडी स्टार्ट होत नसेल तर दुसरी गाडी घेऊन जा, एवढं काय त्यात. आई 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 दुसरी गाडी कशाला ना, नंतर कधीतरी जातील. अरे नंतर जातीलच फिरायला, पण आज साजिरीची इच्छा होती फिरायला जायची म्हणून म्हटलं त्याला घेऊन जा. गुरुजी आले. गुरुजी नमस्कार. या ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं आज फिरायला जाऊ नका. तसंही गाडी सुरू होत नाहीये आणि तुमच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. चला सगळेजण आज जाऊया. या ना गुरुजी. सॉरी, नंतर जाऊया कधीतरी. इट्स ओके, चालेल. बोललो तरा भावा. थँक्यू. साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. मुहूर्त काढायचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं आज फिरायला जाऊ नका. तसंही गाडी सुरू होत नाहीये आणि तुमच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा आहे. चला सगळेजण आज जाऊया. पारू, पारू, आज दादाने सगळा प्लॅन केला होता ना? हा, तुझ्याऐवजी साजिरी सोबत जाणार होता, तो तुला काहीच वाटत नाही का? अगं तू तू का असं वागतेस यार पारू? हा पारू, अगं पारू, काय चाललंय तुझं? ऐकू येत नाही तुला? हा, का जात नव्हतीस दादा बरोबर तू? मला नकोसं वाटतंय समद. प्रीतम सर, तुम्ही एक गोष्ट विसरताय. आता आदित्य सरांचं लग्न साजिरी मॅडम सोबत होणार आहे आणि त्यामुळे मी ठरवलंय जितकं जमल तितकं आदित्य सरांपासून लांब राहायचं. प्रीतम सर, मी आदित्य सरांसोबत बाहेर फिरायला गेले ना तर कळत नाही तुम्हाला, लोक वाईट बोलतील आमच्याबद्दल, नावं ठेवतील आम्हाला. आमच्यापेक्षा आदित्य सरांना नावं ठेवतील सर, आणि ते मला नको आहे. हेच हेच पारू, लोक काय म्हणतील? लोक, पारू, नसतो यार लोकांना एवढा वेळ. आणि सतत तू लोकांचा विचार करणार आहेस का? तुझ्या आणि दादाच्या आनंदाचं काय पारू? मी नसतो ना पारू, तर ते आज दोघं फिरायला गेले असते बाहेर. आणि राहिला विषय लग्नाचा ना, बघतो आता कसं होतं ते. प्रीतम सर, माझ्यामुळे देवी आईंना ना आदित्य सरांना सहन करावं लागल, असं करू नका प्लीज. तुम्हाला माहित आहे मी नाही बघू शकत, मी नाही सहन करू शकत समजा. हेच नशीब आहे माझं आणि मी स्वीकारलंय ते. हेच म्हणतोय मी पारू, तू सतत स्वतःला कमीच लेखत राहणार आहेस का? बाहेर दादाची आणि साजिरीची पत्रिका बघायचा कार्यक्रम सुरू आहे, कळतंय ना? पत्रिका बघितल्यावर काय होतं ते. आत्ता स्टँड घ्यायला पाहिजे. पारू प्लीज स्टँड घे प्लीज. प्रीतम सर, जे समद्यांच्या भल्याचं आहे तेच मी करते.